दिवाळी संपून 8 दिवस झाले तरी तात्या आणि सुरेश गावातलं बस्तान हलवायला तयार नव्हते, कारण त्यांचा कट अजून पूर्णत्वाला गेला नव्हता. आव्हानं त्यांचं उशिरा जाणं थोडं खटकतंच. दरम्यान बाजरकर त्यांच्या घरी येतो. सुरेश त्याला एकट्याला गाठतो, आपल्या अक्कल हुशारीने कटात सामील करून घेतो. बाजरकरलाही तेच हवं असतं. एका बाजूला घर असं पोखरला जाताना पाहून माई काळजीत पडते. शेवटी असह्य होऊन ती माधवाला या सर्वांची कल्पना देते. घर अभेद्य राखण्याची विनंती करते, पण वादळानं आकार घेतलेला असतो. ते वादळ त्यांच्या आवाक्यातलं असतं का? माधव काका, तुझ्या बाबतीत एक कोडं मला कधीच सुटत नाही बघ. ते कुठलं बुवा? आता दरवर्षी तू जयसिंगपूरला आलास का शिंगरोबाचा डोंगर गाठतोस, तुझ्या स्वप्नातल्या घराचं बांधकाम सुरू करतोस. मग मध्येच काय होतं रे? आणि सगळं तसंच टाकून परागंदा होत. हा, पार भूमिगत होतोस. आणि परत येतोस ना, तोपर्यंत सगळे खड्डे बुजून गेलेले असतात. अरे मग त्यात कोडं कसलं? मला उत्साह वाटतो तोपर्यंत काम करतो. उत्साह संपला की निघालो सफारीला. पण दरवर्षी येतो तेव्हा माझ्या मनातलं घर कसं नसावं याचं चित्र आणखीनच स्पष्ट झालेलं असतं. माधव काका, तू ना एक 4 खोल्यांचं बसक घर बांध. त्यावर मंगलोरी कौलं. हा, भिंती जांभ्या दगडाच्या, चिरेबंदी, आजूबाजूला बगीचा, त्या बागेत एक झोपाळा, वाचायला भरपूर पुस्तकं. पण माधव काका, हे कुणी आहे? ते कसले? त्या घरात काय तू एकटाच राहणार आहेस? तेवढं विचारू नकोस. माधव काका, त्या पत्रानं ना सगळ्यांची उत्सुकता चाळवली आहे. तुम्ही सगळे ग्रेट आहात रे. अरे कधी कुणाला पत्र येऊच नाही काय? मी तर म्हणतो तुला रोजच यावीत. मग निदान त्या निमित्ताने तर तू इथं जयसिंगपूरला राहशील. म्हणजे तू मुंबईला चालला म्हणून? मला काय माहित अण्णा काय ठरवतात ते. अशोक, तुला मुंबईत राहायला आवडेल? माधव काका, मला ना मुंबईच तिच्या भव्यतेचं आकर्षण वाटतं. आता तुम्हाला हसणार नाही. बोल. माधव काका, आम्ही मुंबईला गेलो ना तर मी रोज 1 तास विमानतळावर जाऊन बसणार. ते कशासाठी? मला विमानाचं आकाशात झेपावणं बघायला आवडतं. ते अगडबंब धूळ अलगद जमिनीपासून आपलं पाय उचलतं आणि उत्तुंग आकाशात झेपावतं. माझं आयुष्य त्या झेपावणाऱ्या विमानासारखं असायला पाहिजे. आकाशात उंच उंच जाणार आणि त्या मावळणाऱ्या सूर्यात गुडूप होणार. काय अण्णा? तात्या, तुझ्याशी थोडस बोलायचं. माझ्याशी? कशाबद्दल? नाही, तुम्ही जमिनीचा विषय काढला तेव्हा तर ना मन बघ जरा अस्वस्थच आहे. काही सुचना असं झालंय. अस्वस्थ? पण त्यात अस्वस्थ वाटणार का काय? अरे तात्या, तुम्ही माझी जमीन मागताय. बरं मग? अरे मग काय, आज मी जमीन कसतोय कुणावर अवलंबून नाही. तू सुद्धा कारखान्याचा मालक असणारच ना. पण अरे पण तरी देखील ती भागीदारीच का नाही? सगळं कायदेशीर अगदी कागदोपत्री होणार आहे. हा, आणि येळ आली का तुम्हीच वकील लोक हीच कागदपत्र कोर्टात पाल्या पाचोळ्याप्रमाणे उडवून लावता. अरे तात्या, आज आपण जयसिंगपूरचं पाटील. आज ही जयसिंगपुरात जमीन आहे म्हणून मी आहे, पण उद्या हीच जर जमीन नसली ना तर मी कोण बी नाही राहणार, कुणी बी नाही. मग मला सांग, माझी ही जमीन मी तुमच्या कारखान्यासाठी का द्यावी? तुमच्या? अण्णा, अरे आपल्या म्हण आपल्या. हा, या कारखान्याचा तू सुद्धा एक मालक आहेस, कसं विसरतोस तू? अरे तात्या, तू काय स्वतःला ब्रह्मदेव समजतोयस? एवढ्या छाती ठोकपणे सांगतोयस ते? हे बघ, आजपर्यंत माझ्या आयुष्यात मला कधी 5 रुपयाची लॉटरी देखील लागली नाही, आणि आजच ही रेषा माझ्या हातावर उमटेल याची खात्री कुणी द्यायची? रेषा उमटवावी लागते अण्णा. तुम्हाला सांग, मी वकील झालो तेव्हा काय होतं माझ्याकडे? आज मुंबईत 10 लाखाचा फ्लॅट आहे माझ्या नावावर. महिन्याला 15 ते 20 हजाराची प्रॅक्टिस आहे माझी. का? यासाठी स्वतःचा स्वतःवर विश्वास हवा, जसा आज तुझा आहे तुझ्यावर. अण्णा, अरे अरे तू आहेस म्हणून आम्ही आहोत. तू नाही तर आम्हाला कोण विचारणार?
नाहीतर तो एक माधव. माहितीये ना आपल्या घराण्याच्या नावानं काय दिवे लावतोय ते? सुरेश विश्वासराव पानिपतच्या लढाईत मेला, पार ठार झाला. अरे पण मग तुझ्या जीवाला घोर का रे माधव? अरे जमीन अण्णाची आहे आणि तो त्याचे निर्णय घ्यायला समर्थ आहे. प्रश्न फक्त अण्णाचा नाहीये सुरेश. मग तुम्ही आबांचा आतेचा विचार केलाय? अण्णानं कारखान्याला जमीन द्यायची ठरवली ना तर आबा कोलमडतील. कोलमडतील? कशाला कोलमडतील? अरे त्यांच्या नावावर बरंच काही आहे. बँकेत इतका पैसा आहे, त्याच्या व्याजावर झकास चालू शकतं दोघांचं. पैसा पैसा पैसा, पैशाशिवाय दुसरा कोणता विचारच येत नाही. माधव, मग दुसरं काय लागतं काय जगायला पैशाशिवाय? माणसं हाडा मासाची. पण त्यांना खायला घालायला सुद्धा पैसाच लागतो माधव. तू काय हवेवर जगतोस? मी माझ्या गरजाच कमी करून टाकलेत. 2 वेळचं जेवायला आणि माफक कपडे अंगावर घालायला असं कितीसे पैसे लागतात. माझ्या पेंटिंग विकून मला तेवढे पैसे मिळतात. म्हणजे शेवटी दरिद्रासारखंच जगायचं ना माधव. पण असलं खुरडत जगणं मला अजिबात जमणार नाही. यशाची एक पायरी चढली ना की मला लगेच वरची खुणावते. आणि त्या शिडीची पायरी म्हणून तो अण्णाचा वापर करतोयस. कुणीही कोणाचा वापर करत नाहीये माधव. प्रत्येकाला त्याच्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला मिळणार आहे. तू काय गुंतवतोयस? मी काय गुंतवतोय? मी गुंतवतोय माझं डोकं माधव, जे प्रत्येकाच्या खांद्यावर असतं. पण फार थोडे माझ्यासारखे त्याचा योग्य वापर कसा करायचा ते जाणतात. दुसऱ्याला टोपी घालण्यासाठी. मी कोणाला टोपी घातली? अरे तुला जास्त ठाऊक. मला जर ठाऊक असतं ना तर जगभर बोंब केली नसती. काय बोललास? तुला काय वाटतं? अफाट बोंबाबोंब केली की कोणालाही दमात घेता येतं? बच्चा आहेस बच्चा. एकच सांगतो माधव, माझ्या शेपटीवर पाय देऊ नकोस. तू जर धमक्या देणार असलास ना तर मला व्यवहारात पडायचं नाही. अरे मग काय माधवचे वाटेल ते आरोप मुकाट सहन करू? मी बोलन त्याच्याशी. अरे किती झाला तरी तो आपला भाऊ आहे. भाऊ? गावात नाही पत, नाव गणपत. अरे याच्यासाठी किती केलं आपण, पण काही त्याला चाड आहे का त्याची? आता तू हा विषय थांबवणार आहेस का नाही? अण्णा, कोंबडं झाकलं तरी ओरडायचं थांबतं का? जाऊ दे, माधवचं जाऊ दे. तू सांग, तात्या काय म्हणत होता? अरे तू काय आणि तात्या काय, नुसती पैशाची स्वप्न दाखवताय मला. सुरेश मला एक सांग, उद्या जर कदाचित कारखाना नाही चालला, पण अण्णा नाही कारखाना नाही चालला तर तू काही उपाशी राहायचा नाहीस. आणि तात्या पुन्हा आपलं खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करीत 15-20 हजार रुपये कमवेल रे. अरे पण मी काय करू? उद्या विकायला गेलो ना स्वतःला तरी 1.5 पैसा देखील कुणी द्यायचा नाही मला. अरे पण तू सांग ना, मग तुला काय हवंय ते? मी कारखान्याला जमीन एका अटीवर देऊ शकतो. नाही शकतो म्हटले, नाही तर कागद आणशील आणि म्हणशील लाव अंगठा. अण्णा, अरे आम्ही तुला कुठल्याही प्रकारची घाई करणार नाहीये. ठीक आहे सुरेश, तुला तर ठाऊक आहे मला अशोकला खूप शिकवायचं, खूप मोठं करायचं. मला तो IAS कलेक्टर झालेलं बघायचं. अरे साऱ्या जगानं त्याला सलाम केलेलं बघायचं. बस हे एकच स्वप्न आहे माझं, आणि ते पूर्ण करण्यासाठी मी काय बी करेन. अण्णा, अगदी खरं बोललास बघ तू. अरे अशोक हुशार आहे. मुंबईतल्या कुठल्याही कॉलेजात त्याला अगदी सहज हसत खेळत ऍडमिशन मिळेल. अरे ऍडमिशन मिळेल र, पण मुंबईत त्याला ठेवायचा कुणाकडे? हेच ना. अरे ठेवायचं कुणाकडे काय, माझ्याकडे राहील अशोक, माझ्याकडे. आठवतं पूर्वी देखील हा विषय मी काढला होता तुमच्याकडे, तेव्हा मला फार उताना घातला. अण्णा तुला माहिती आहे त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. अशोकच्या शिक्षणाचा विषय काढला तेव्हा तुमच्या समोर अडचणीचे डोंगर उभे राहिले. ठीक आहे, खरं सांगू, आपण लांब असलेलंच बरं. म्हणजे एकमेकाची खरकटी एकमेकाच्या ताटात उडत नाही. अण्णा, तुला वाईट वाटलं असेल तर जाऊ दे, पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. माई काय अशोकला मुंबईला एकटं पाठवायला तयार होणार नाही,
आणि मी माई मुंबईला गेल्याशिवाय अशोकचं शिक्षणही होणार नाही. आणि मुंबईत राहायचं म्हणजे पैसा हवाच. म्हणून मी माझी जमीन तुमच्या कारखान्यासाठी द्यायला तयार आहे. पण त्याच्या मोबदल्यात मला भक्कम असं काहीतरी हवं बघ. भक्कम म्हणजे? भक्कम म्हणजे ठोस. उद्याच्या आशा नको. माझं जर काय बरं वाईट झालं ना तर माझ्या मागं माई आणि अशोकला कुणा पुढे हात पसरायला लागता कामा नये. अरे मग तू सांग ना, तुझी काय अपेक्षा आहे ती? अशोकच्या नावावर तुम्ही मुदतीवर 5 लाख रुपये ठेवायचे. ठेवले? हा, पण माझ्या भागीदारीच्या व्यतिरिक्त. हत्तीच्या एवढंच ना? मान्य आहे मला. पण सुरेश, हे तू मान्य करतोयस, आमचे बाकीचे पांडव मान्य करतील ना? आबांनी हे बोलायला सांगितलं होतं तुला माझ्याशी? तसंच काही नाही. खरं काय ते सांग. का घाबरलास? मी कशाला घाबरू? कोणाच्या बापाची भीती आहे का मला? तुझ्या स्वतःच्या. नाही म्हणजे आबांना अजून यातलं काहीही माहिती नाही. ते तू खोटं बोल नकोस. गेल्याच आठवड्यात ह्याच विषयावर डोकं खाल्लं त्यांनी माझं सुरेशचं. तेव्हापासून विचार करतोय म्हाताऱ्याकडे कोण ओकलाच आहे. हे पुण्यकर्म तुझ्याशिवाय दुसरं कोण करणार? अरे असल्या चोरट्या गोष्टी करायला मला आवडत नाही तात्या. मी जे काय करतो ना ते एकदम खुल्लम खुल्ला. काय खुल्लम खुल्ला केलंस तू? सावित्रीचा खून करून नामा निराळा राहायलास हे खुल्लम खुल्ला केलंस? तो खून नव्हता. म्हाताऱ्यानं नकार देताच गळा दाबून फेकून दिलीस तिला सतीच्या तळ्यात. हे बघ तुला माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे ते. सावित्रीनं आत्महत्या केली. अरे तू तिला नादी लावलं नसतंस तर कशापायी मेली असती ती? खोटं आहे ते. काय खोटं आणि काय खरं आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे. तुला लॉकअप मधून बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या सोकॉळ घराण्याची इज्जत घराण्याच्याच तिजोरीत सुरक्षित ठेवण्यासाठी काय किंमत मोजायला लागली हे मला पूर्णपणे माहिती आहे. समजलास? का मला त्या भूतकाळाची आठवण करून देतोयस? त्रास झालाय? हे बघ, तिजोरीचा दरवाजा पुन्हा उघडू शकतो. तसाच लॉकअपचाही दरवाजा पुन्हा उघडू शकतो. लक्षात ठेव माधव, गाठ माझ्याशी आहे. स्वप्न पडलं होतं का? खरंच भयानक स्वप्न. वादळात सापडलेल्या जोगळेकरांच्या वाड्यात मी गेले होते. सगळेजण मातीचा ढिगारा उपसत होते. आणि 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 काय ते? अरे पुढलं मला विचारू नको. मी सांगू शकणार नाही. मी सांगू शकणार नाही. आता स्वप्नांना कसली घाबरतेस? ती तर आपल्याच मनाचा खेळ असतात. का भविष्यात घडणाऱ्या खेळाची चापोल. अशोक, माझं एक काम करशील? तात्याच्या पोरी नीलिमाला बोलवून घे. माझ्या नीलिमाला बोलवून घे. मला तिची फार आठवण येते. काहीतरी वाईट घडणार आहे. कुणालाही सांगू नका. नीलिमाला बोलवून घ्या. ही काय घरात याची वेळ झाली का? किती वाजलेत काय कल्पना? 10 रात्रीचे. अर्थातच. अगं अंधार पडल्या म्हणजे रात्रच पडायला हवी. कुठे गेली होतीस? शुभदाकडे. मी तिच्याकडे फोन केला होता. तू तिच्याकडे गेली नव्हतीस. मग नेत्राकडे. उडवा उडवीची उत्तर देऊ नकोस. मग काय करू? घरी आल्या आल्या तू तात्यांसाठी उलट तपासणी घ्यायला सुरुवात केलीस. दुसऱ्याचा जीव टांगणीला लावून तुम्हा मुलांना बाहेर भटकवता तरी कसं?
तुझा जीव टांगणीला लागलाय? आश्चर्य आहे. मी तुझी आई आहे. खरंच तुला माझी काळजी वाटते? एक तर सकाळी 6 वाजता उठून मला जॉगिंगला जायचं, त्यात 8 वाजता माझी फेशियलची अपॉइंटमेंट आहे आणि 8 तास तरी किमान मला झोप लागते हे चांगलं माहिती आहे तुला. तुझी ब्युटी स्लीप कमी झाली म्हणून तू काळजीत पडलीस. तरी मी विचार करत होते आज अचानक तुला माझ्या प्रेमाचा उमाळा कुठून आला. तू माझ्याशी खोटं का बोललीस? खोटं खोटं खोटं. तू आणि तात्या काही खोटं बोलत नाही. बस. मुलांच्या अंगावर घसा फोडून ओरडला म्हणजे तुमचं कर्तव्य असतं का? आजीचं पत्र आलं हे मला का नाही सांगितलं? कसलं पत्र? हे पत्र तुझ्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर मध्ये मिळालं. मला सांगता की आत्यानं आणि आबानी फक्त तात्यांनाच बोलवलंय म्हणून. मग आतेच्या ह्या पत्राचा मी काय अर्थ लावायचा? यांचं काम होतं तिथे. त्यात माझी अडचण झाली असती ते तू त्यांना विचार. फ्रीज मध्ये जेवण ठेवले, जेवण घे. मी गावी जयसिंगपूरला जाणार आहे. तू कुठेही जाणार नाहीयेस. जेव आणि झोप. मलाही झोपायचंय. मला जायचंय आणि मी जाणार आहे. फार माजोरी झालीयस. रात्री 10 वाजता घरी येतेस. अभ्यास करत होते लायब्ररीत. तुझ्यासाठी रात्री 10 वाजेपर्यंत लायब्ररी उघडी ठेवली होती काय? नंतर मी चौपाटीवर गेले होते एकटीच. एकटीच का? घर नाहीये? बाकीची मुलं घरी जात नाहीत? बाकीच्या मुलांना जाण्यासाठी घर असतं. त्या घरात त्यांचे आई वडील राहतात. एक वकील आणि हायफाय सोशल वर्कर राहत नाही. समाजवराच्या गप्पा सांगत संपूर्ण घर मार्बलने मढवणारी. कथा कादंबऱ्यातलं वाक्य ऐकू नकोस. 2 रुपयाला एक पान लिहून मिळतं. मग काय तात्यांच्या वकिली भाषेत बोलू की तुझ्या कचाकडी स्टाईल मध्ये? निलिमा प्लीज जा. जेवून घेऊन झोप. मी जेवणारही नाही आणि झोपणारही नाही. मी जयसिंगपूरला जाणार आहे. माझं मन रमेल तितके दिवस राहणार आहे. आणि समजा मला परत यावंसं वाटलं नाही तर मी परतही येणार नाही. तुला काहीच अशक्य नाहीये रे. पण सगळं अवघड जागी दुखणवून बसलंय. का बुवा? आता अण्णाचा स्वभाव तुला माहितीच आहे. नको तिथं नको ते बोले. जरा म्हणून पोच नाही त्या माणसाला. आणि सुरेश महान आक्रस्ताळी. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली ना तर आकाश पाताळ एक करतो. तुला सांगतो ह्या दोघांना सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आहे. तात्या, या सगळ्या भावंडात समजूतदार तो तूच हो. कसं बोललास? काय बाजलकर, आकाशात कितीही उंच झेप घेतली ना तरी जमिनीवरचे पाय सुटू देत नाही आपण. हा म्हणजे मिळालं तर आकाश खा, हा नाहीतर जमीन आपलीच आहे. कसं ओळखलंस? आता तुला सगळी परिस्थिती ठाऊक आहे. हा सगळी नव्हे, तुम्ही जेवढी सांगितली तेवढीच माहिती आहे मला. नाही काय बाजलकर, कुणासमोर आपले पत्ते उघडे करायचे आणि कुणासमोर नाही हे मला चांगलं कळतं. म्हणजे तात्या गैरसमज करून घेऊ नकोस. म्हणजे तुझ्यापासून आम्ही काही लपवून ठेवलेलं नाही हे तर मान्य. आता तू म्हणतोस तर मान्य आहे. पण मला एक सांग. 100 गोष्टी सांगतो. नाही, एकाच प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग, तुमच्या या झमेल्यात मी का पडावं? म्हणजे उद्या आबा मला म्हणायचे तू आमच्या भानगडीत का नाक खुपसला म्हणून. म्हणजे आमच्यात मुस्कानात मारल्यासारखं होईल का नाही? एवढंच ना, सांग ना. अण्णांनी सांगितलं. त्याचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तो 4 चौकात अण्णा काय म्हणाला माहितीये? बाजा तुकडा तोड. आता अण्णाला हे बोलणं शोभतं का? तेही 4 चौकात. अरे मारायचाच तर मी मोठा तीर मारीन रे. अण्णाची जमीन मी विकत घेईन. या गावात माझ्या मर्जीशिवाय काय चालत नाही. तू उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. अरे म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की अण्णाच्या बोलण्यानं माझ्या डोक्याला गुदगुले व्हायला पाहिजेत? असं नव्हे, पण अण्णाच्या वतीनं मी क्षमा मागतो, मग तर झालं. बाजलकर, अण्णा आणि तू वर्गमित्र. आता त्याचं बोलणं तू एवढं मनावर घ्यावंस असं नाही वाटत मला. अजूनही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. तुमच्या भानगडीत मी का पडावं? आता मी तुला सांगायलाच पाहिजे असं नाही. नाही म्हणजे तू विचारतोयस म्हणून सांगतो मी. बाजलकर, या गावचा तू नेता. अर्थातच. आता गावाचा उत्कर्ष झाला तर सगळं श्रेय तुलाच मिळणार.
आणि आपलं नेतेपद टिकवायचं तर पदरी काही कार्यकर्ते हवेत आणि या कार्यकर्त्यांचा रोजीरोटीचा प्रश्नही आपणच सोडवायला हवा. म्हणजे तुला असं म्हणायचंय या गावात कारखाना आला तर माझ्या पोरांना नोकऱ्या लागतील? अरे पाचलकर, माझा शब्द आहे हा. मग विचार करायला हरकत नाही. मी असं करतो, श्रीपत कारखान्याच्या देशपांडेची भेट घेतो, त्यालाही विश्वासात घेऊ. नाही, पण त्यांनी फितवलं असेल ना आपल्या त्या महसूल कुलकर्ण्यांनी. अरे 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 ते कुत्र आहे रे. भो म्हणाला का भागतय, हार म्हणाला का शेपूट आत घालतय. ते देशपांडे आपला माणूस आहे, म्हणजे आपल्याच जातकुळीचा आहे. म्हणजे कसं? वसुधैव कुटुंबकम, म्हणजे हे विश्वची माझे घर अशा धारणेचा आहे. अरे लोकांना बरोबर घेऊन गेलो ना, म्हणजे कोण कशाला का विरोध करताय.